उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। छगन भुजबळ येवला नाशिक यांची उमेदवारी महायुतीची राजकीय खेळी असल्याचा आमदार किशोर दराडे यांच्या दाव्याचाही भुजबळांनी समाचार घेतला। भावसारांना पक्षाने उभे केले, ही राजकीय खेळी कशी असू शकते असा सवाल केला व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना उतरवण्याची गरज काय? आम्ही मंत्री म्हणून अजून प्रचारात पण नाही। तुम्ही 6 वर्षात जर खूप कामे केली असले तरी तुम्हाला कोणाची काय गरज असा सल्लाही भुजबळांनी दिला। आंदोलन झालं म्हणजे ओबीसीचं आंदोलन झालं त्यावेळेला भुजबळांनी चिथावणीखोर भाषणं केली आणि भुजबळ तलवारी काढा म्हणतात ते आमची 56% मराठा आहे। बस जे 56% असू देत नाही तर 100% असू देत। आणि सगळे मराठा काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं राधाकृष्ण तुला काय तुम्ही काय एकट्यानेच काय सगळे काय मराठा समाजातून येत आहे का असं काही म्हटलं काय म्हणजे सगळे मराठा समजा समाज जणू काय त्याच्याच वेठीस बांधलेला आहे। आणि कुठे सांगितलं तलवारी काढा म्हणून एक मनाला धार द्या आणि उभे राहा, घाबरटपणा तुमच्यातला सोडून द्या, प्रश्न विचारायला शिका, उत्तर द्यायला शिका, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे काय। बाकी तुझ्याकडे जे आहेत ना जरांगीला म्हणावं हे पिस्तूलधारे बिन लायसन्सधारे हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे काय, हवेत पिस्तूल उडवणारे हे सगळं तुझ्याकडे आहेत ना। तो बेदरी कोण आहे पकडलंच होतं ना, बेदरे हां बिन लायसन्सचं पिस्तूल घेऊन त्याच्याबरोबर होता, तुझा खास कार्यकर्ता, असे अनेक आहेत तिथे। पोलिसांनी जर शोधलं तर खूप बाहेर निघेल काय कुठले माफिया आहेत तुझ्याबरोबर आजूबाजूला असतात काय। कोण मध्ये वाळू माफिया आहेत, कोण मध्ये दारू माफिया आहेत, कोण मध्ये आणखीन काही माफिया आहेत। तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे, ही सगळी मंडळी आहे, साधी मंडळी आहे। मी जे लढतो जे आहे हे माझ्या आयडियॉलॉजीप्रमाणे लढतो आहोत, भाषणातून त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत। याचा अर्थ काय की असं प्रत्येकाकडे तलवारी घेऊन लढायचं आहे असं थोडाच अर्थ आहे। कुठल्याही मार्गाने किशोर दराडे यांनी सांगितलं आहे की भिड्याचे जे मुरलीधर भावसार आहेत तर हे त्यांना जे उभं केले गेलेले आहेत ही राजकीय स्ट्रॅटर्जी राजकीय खेळी मला काय माहिती आहे कारण मी त्यांना उभं केलं नाही, माझ्या पक्षानं त्यांना एबी फॉर्म दिला, आमच्या अध्यक्षांनी त्याला उभं करायला ठरवलं आणि ते एबी फॉर्म मिळाल्यानंतर ते माझ्याकडे भेटायला आले। तोपर्यंत मी त्यांना कधी भेटलेलो सुद्धा नव्हतो, परंतु आता आमच्या पक्षाने उभं केलं ते आम्ही सांगणारच की उभं राहा म्हणून। आता तुम्ही खेळता तो काय क्रिकेट खेळ आहे का, कसली खेळी आहे ती, राजकीय खेळीच आहे ना। नाही तर तुम्ही शिक्षक आहात ना तर स्वतःच्या जोरावर जे आहे ना मतं मिळवा ना, त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना उतरवण्याचं काय कारण आहे। आम्ही तरी अजून उतरलो नाही मंत्री म्हणून, कुठे प्रचाराला गेलो नाही, तर तुम्हाला ते लागतात। पण मागचे 6 वर्ष तुम्ही होता मग तुम्हाला गरजच काय आता कोणाची मदत घ्यायची, तुम्ही तर सहज एवढं आणि तुम्ही एवढं काम केलेलं आहे, डोंगरा एवढं पर्वता एवढं का तुम्ही आता तुमचंच होणार आहे। सगळे प्रश्न सगळे लोक सांगितलं ना, सर्वच पक्ष सर्व ठिकाणी तयारी करतात, पण सर्वसाधारणपणे आम्ही हेही लक्षात घेतो की आता अनेक ठिकाणी काय असतं की मग आपल्या सहकारी पक्षाचं ते काही आमदार असतात मग तिथे थोडी जरा कमी तयारी करतात आणि तिथे जर काय बदल होत असेल तर ताबडतोब आपली तयारी असली पाहिजे, अशी परिस्थिती तयार करून ठेवतात। तर मध्यंतरी 2-4 दिवसापूर्वी जो उभाटामध्ये त्याला विरोध करण्यासाठी बैठक घेण्यात आली आणि तुम्हाला घेण्यात येऊ नये असा एक सूर। ठीक आहे ना, काय मी जाणारा कोण आणि ते न घेणारे कोण, ठीक आहे। अशा वेळेला हे असे ज्यांना लोक विसरलेले असतात अशी मंडळी पुढे येतात आणि आम्ही पण आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागतो। परंतु तूर्त असा काही जाण्याचा प्रश्न नाही, त्यामुळे घेणं न घेण्याचा प्रश्न येतो कुठे। प्रत्येक पक्ष हा सगळीकडे जे आहे सासपणी करतो, स्वबळाची तयारी करतो। शेवटी वाटप कसं होईल, कुठला मतदारसंघ कुणाला मिळेल याची कल्पना या क्षणाला नसते।
त्यामुळे जो मतदारसंघ येईल त्या मतदारसंघामध्ये आपली तयारी पाहिजे म्हणून प्रत्येक पक्ष जो आहे आपापल्या परीने तयारी करीत असतो. तर त्याच्यामुळे चुकीचं काही नाही. परंतु नंतर मला वाटतं कदाचित अधिवेशन झाल्याबरोबर ती सगळी एकत्र बसून त्या प्रत्येक मतदारसंघ कुणाकडे जातो आहे याचा निर्णय जो आहे सगळे एकत्र बसून घेतील. राष्ट्रवादीची तयारी खूप जास्त आहे सध्या. आणि आता चंद्रकांत दादांनी असं विधान केलं की मी पालकमंत्री असताना माझ्या काळात असले कुठले प्रकार घडले नाही, पण आता अजितदादा पालकमंत्री आहे. तर या विधानाकडे तुम्ही कसं बघता? मग आता त्याला म्हणावं हे असं जर लावलं आणि कुणीतरी म्हटलं मी मुख्यमंत्री असताना घडत नव्हतं, मी होम मिनिस्टर असताना घडत नव्हतं, आता ते असं घडत आहे, तर चालेल का? हे गुन्हेगारी जी आहे ही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने निपटवण्याचा प्रयत्न करत असतो. ती उजेडात आली की मग ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली जाते. पण अनेक लोक घाबरून जे आहेत ते उजेडात सुद्धा येऊ देत नाही, त्याच्यावर ते बोलत नाही. त्याचं श्रेय ते अजिबात, याचा अर्थ असा की सांगू शकतात का की अजिबात नव्हतंच. काहीतरी आपलं बोलताना जे आहे थोडंसं जरा बरं समोरच्या पार्टीने बोललं तर ठीक आहे, बरोबरच्या लोकांनी एकमेकाच्या एवढं जास्त बोलत नाही. एक अशी अफवा पसरवली जाते का भुजबळ साहेब पुढची निवडणूक येवल्यातून लढवणार. आता तुम्हीच म्हटलं त्याचे उत्तर पण तुम्हीच दिलेलं ना. अफवा पसरवली जाते म्हणजे अफवा आहे, संपलं. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.